नमस्ते ट्रेडर्स, कॉन्सेप्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव वरुण आहे आणि आज आपण स्टॉक्स आयडेंटिफिकेशनबद्दल शिकणार आहोत. ठीक आहे, तर मी एक तुम्हाला टॉप डाऊन अप्रोचवाला मेथड शिकवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काही असे स्टॉक्स शोधू शकता जे ओव्हरऑल मार्केटमध्ये आउट परफॉर्म करत आहेत. ठीक आहे, तर मला खूप लोक विचारतात की सर आपण स्टॉक्स कसे शोधूया, आपण टॉप 5 स्टॉक्स कसे जाऊन शोधायचे. तर असं टॉप 5 स्टॉक्स नसतात ॲक्च्युअलमध्ये. ठीक आहे, मार्केट जसं मूव्ह करतं त्या हिशोबाने आपण स्टॉक्स आयडेंटिफाय करतो. जसं कधी तुम्हाला एक स्टॉक भेटेल, कधी तुम्हाला 10 स्टॉक्स भेटतील जे पुढे जाऊन चांगला मूव्ह देणार आहेत. तर सिन्स आपण सगळे डायरेक्शनल ट्रेडर आहोत, सिन्स सगळे रिक्वेस्ट पण मला जे येतात ते सगळे डायरेक्शनल ट्रेडिंगसाठी येतात, तर त्या रिक्वेस्टना मी आज आदर करून मी त्यांचा एक्सप्लेनेशन देणार आहे. तर मेनली इट विल बी स्टॉक्सबद्दल. ठीक आहे, इंडेक्सवर पण आपण थोडी चर्चा करू इंडेक्सबद्दल, पण मेनली जे टॉप डाऊन अप्रोच असतं ना ते एंडमध्ये ऑप्शन स्ट्रॅटेजीपर्यंत पोहोचते. ठीक आहे, तर लोकांना टॉप डाऊन अप्रोच ज्यांना माहीत नाही आहे तर मी एक्सप्लेन करतो. सगळ्यात आधी आपण ओव्हरऑल मार्केटचा व्ह्यू बनवतो. ठीक आहे, मार्केटचा व्ह्यू बनवल्यानंतर आपण काही सेक्टर्स आयडेंटिफाय करतो की कोणते सेक्टर्स आयडेंटिफाय करत आहेत. ठीक आहे, आयडेंटिफाय म्हणजे आउट परफॉर्म करत आहेत जनरली. तर नदी कशी वाहते, तर नदी ज्या डायरेक्शनमध्ये जाते त्याच डायरेक्शनमध्ये आपण पोहायचा प्रयत्न करतो. तर तीच आयडिया आपण इथे अप्लाय करणार आहोत की जर मार्केट वर चाललंय तर आपण असे सेक्टर्स आणि असे स्टॉक शोधणार जे त्या मार्केटला अजून वरती खेचत आहेत, आणि जर मार्केट खाली पडत आहे तर आपण असे सेक्टर्स किंवा असे स्टॉक शोधूया जे ओव्हरऑल मार्केटला खाली खेचत आहेत. ठीक आहे, तर एकदम सिम्पल अप्रोच आहे. आपण जे टूल्स बघणार ते पण एकदम सिम्पल आहेत, डिफिकल्ट नाही आहे. आणि एंडमध्ये आपण असे ऑप्शन्स पण शोधू किंवा असे स्वीट स्पॉट शोधूया ऑप्शन स्ट्रॅटेजीमध्ये, ज्या ओव्हरऑल आपल्या रिवॉर्ड टू रिस्क इम्प्रूव्ह करायला हेल्प करतात. ठीक आहे, तर लेट अस स्टार्ट. जास्त टाईम वेस्ट नाही करत मी तुमचा. क्विक व्हिडिओ असणार, एकदम जास्त मोठा पण नाही, पण मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण काय करणार तर ॲनालाइज सेक्शनमध्ये जाऊन आपण चार्ट ओपन करणार. का? कारण आपण सगळ्यात आधी इंडेक्समध्ये एक व्ह्यू बनवायला चाललो आहोत. ठीक आहे, इंडेक्समध्ये सगळ्यात आधी आपण एक व्ह्यू बनवणार आणि त्याच्या हिशोबाने आपण पुढे मग स्टॉक्स आयडेंटिफाय करणार. ठीक आहे, तर लेट मी ओपन, एकदा मी निफ्टी ओपन करतो. ठीक आहे, निफ्टी. ठीक आहे, निफ्टी ओपन करूया. ठीक आहे, तर निफ्टीचं मी फ्युचर्सचं चार्ट ओपन करतोय. निफ्टी फ्युचर्स लोड व्हायला देऊया आपण. वन डे चार्ट लावूया. ठीक आहे, सगळे जे इंडिकेटर्स लावलेत मी इंडिकेटर्स आपण काढूया, कारण वन डे चार्टमध्ये हे सगळं आपण नाही बघत तेवढं. ठीक आहे, ओके, गेट रिड ऑफ दिस, हे पण काढूया आणि मग हे पण काढूया आपण, आणि मग फायनली सुपर ट्रेंड पण आपण काढूया. ठीक आहे, तर आपण सगळे इंडिकेटर्स काढलेत. ओके, आता जर आपण क्लोज जाऊन बघू झूम करून, तर निफ्टीमध्ये अजून एक ऑल टाईम हाय ब्रेक झाला आहे ते आपल्याला कळतं. ठीक आहे, तर निफ्टी एका ऑल टाईम हायवर आहे अजून. ठीक आहे, तर सिन्स निफ्टी ऑल टाईम हायवर आहे तर माझ्या हिशोबाने तर अजूनही मार्केट वर जाईल, माझ्या हिशोबाने ॲटलिस्ट. कारण आजच जर तुम्ही बघाल तर ब्रेक केला आहे ऑल टाईम हाय, आणि नवीन जो रेजिस्टन्स बनला आहे तो माझ्या हिशोबाने हॉरिझॉन्टल रे जर मी लावू तर इथे रेजिस्टन्स बनला आहे या लेवलवर एक्झॅक्टली. ठीक आहे, प्रिसाइसली या लेवलवर. सर मग 24,500चा जो लेवल आहे तिथे मेजर रेजिस्टन्स मला दिसतोय. तिथेच माझ्या हिशोबाने कॉल बिल्डअप आज झाला असेल. ठीक आहे, कॉल बिल्डअपच्या हिशोबाने पण मला वाटतं की तोच लेवल आहे. याच्यामध्ये आपण पुढे काय बघू शकतो. ठीक आहे, तर आपण टेक्निकल इंडिकेटर्स पण पाहू शकतो याच्यासाठी, पण मी जनरली काय बघतो, ओव्हरऑल मार्केट वर जाणार आहे का खाली येणार आहे बघायला मी ॲडव्हान्स डिक्लाइन बघतो. तर मार्केट ब्रेथचा जो कन्सेप्ट आहे ना तो मी खूप जास्त फॉलो करतो. तर जर मी ॲडव्हान्स डिक्लाइन सर्च करू ना, ॲडव्हान्स डिक्लाइन चार्ट, तर हा एक फ्री टूल आहे कॉन्सेप्टमध्ये जो आपण जाऊन यूज करू शकता आत्ताच्या आत्ता. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ग्रीन बार्स आहेत, रेड बार्स आहेत आणि एक व्हाईट लाईन आहे. ठीक आहे, आता पूर्ण F&O बास्केट जो आहे त्याच्यामध्ये खूप स्टॉक्स आहेत. काही स्टॉक्स पॉझिटिव्ह असतील, काही स्टॉक्स नेगेटिव्ह असतील. तर आपल्याला काय बघायचं आहे, जे पॉझिटिव्ह स्टॉक्स आहेत मायनस नेगेटिव्ह स्टॉक्स केल्यानंतर आपल्याला एक नंबर भेटतो, त्या नंबरला आपण नेट ॲडव्हान्स बोलतो. तर पॉझिटिव्ह स्टॉक्स मायनस नेगेटिव्ह स्टॉक्स गिव्ज यू नेट ॲडव्हान्स. ठीक आहे, तर नेट ॲडव्हान्स एक्झॅक्टली काय असतं, नेट ॲडव्हान्स तुम्हाला दाखवतं की ओव्हरऑल मार्केटमध्ये जास्त पॉझिटिव्ह स्टॉक्स आहेत का ओव्हरऑल मार्केटमध्ये जास्त नेगेटिव्ह स्टॉक्स आहेत. ठीक आहे, आता मला सांगा, जर मार्केटमध्ये ओव्हरऑल नेट ॲडव्हान्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह स्टॉक्स नेगेटिव्ह स्टॉक्स पेक्षा जास्त आहेत,
तर मार्केट कुठे जाणार, वरती का खाली? डेफिनेटली मार्केट वरती जाणार. ठीक आहे. जर नेगेटिव्ह स्टॉक्स जास्त आहेत तर मार्केट कुठे जाणार, खालती ऑब्व्हियसली. तर आपण ह्याच्यामध्ये डेली बेसिस पर नेट ॲडव्हान्स काय होतं डेली बेसिसवर ते आपण जाऊन बघतो. तर तुम्ही बघू शकता डेट, आणि डेटच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता प्रत्येक दिवशी ॲडव्हान्स डिक्लाईन काय होतं. तर ठीक आहे, लास्ट तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लास्ट 10 दिवसांचा तुम्ही हवं तर नेट ॲडव्हान्स बघा, किंवा ह्याच्यामध्ये पण तुम्ही झूम करून बघू शकता. ठीक आहे. तर जर रेड बार्स दिसले, रेड बार्स खाली बनतायत म्हणजे त्या दिवशी नेट ॲडव्हान्स नेगेटिव्हमध्ये होतं. जर बार्स वरती बनतायत दॅट मीन्स ग्रीन बार्स, तर नेट ॲडव्हान्स पॉझिटिव्ह होतं. तर आता जर तुम्ही बघाल ॲटलिस्ट लास्ट 10 to 15 डेज, 10 डेज बघूया आपण, एकदम जास्त नको. ठीक आहे. लेट्स से लास्ट 10 डेज, हां बरोबर लास्ट 10 डेज आहेत. लास्ट 10 डेजमध्ये जर तुम्ही बघाल तर तुम्हाला दिसतं की ओव्हरऑल ब्रेथ पॉझिटिव्हच आहे, म्हणजे नेट ॲडव्हान्स पॉझिटिव्ह आहे. जास्त करून तुम्ही बघाल तर डेली बेसिसवर मार्केट वरच चाललं आहे आणि मेजरली स्टॉक्स पॉझिटिव्ह आहेत. तर जर स्टॉक्स पॉझिटिव्ह असतात ना तर ओव्हरऑल मार्केट पण वरती जाण्याचे चान्सेस खूप वाढतात. तर नेट ॲडव्हान्सच्या हिशोबाने तर मला तर वाटतंय की मार्केट अजून वरती जाण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, ॲटलिस्ट ब्रेथच्या हिशोबाने. आता ह्याच्यानंतर मी काय बोलतो, तर मार्केटवर जाणार आहे तर कोणते सेक्टर्स आउट परफॉर्म करत आहेत त्या सेक्टर्सना जाऊन आयडेंटिफाय करा. तर कोणते सेक्टर्स ओव्हरऑलवर जाणार आहेत त्या सेक्टर्सना आपण जाऊन मग आयडेंटिफाय करू शकतो. आता लेट्स से मी जाऊन बघितलं, मी जातो सर्च ऑप्शनमध्ये आणि सर्च ऑप्शनमध्ये जाऊन मी सर्च करू शकतो इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन. तर मी इंडेक्स जर जाऊन सर्च केलं ना तर इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन दिसेल, त्याला ओपन करा. कारण इंडेक्स ओव्हरऑल मार्केट आहे आपलं निफ्टी, तर निफ्टीमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे, कोणते सेक्टर्स जास्त परफॉर्म करतायत ते आपण बघणार आहोत. तर निफ्टी ओपन केलं आहे, स्क्रिप्टसोबत आपण सेक्टरमध्ये जाणार. ठीक आहे. सेक्टरमध्ये आपल्याला फक्त शोधायचे की कोणता सगळ्यात मोठा बार आहे. ठीक आहे. आता सिन्स ओव्हरऑल मार्केट वर चाललंय तर आपण पॉझिटिव्ह सेक्टर शोधू का नेगेटिव्ह शोधू? डेफिनेटली पॉझिटिव्ह सेक्टर्स आपण शोधणार. तर इथे तुम्ही बघाल तिथे एक वाय ॲक्सिस आहे जे व्हर्टिकल लाईन आहे आणि एक्स ॲक्सिस आहे जे हॉरिझॉन्टल लाईन आहे. तर एक्स ॲक्सिसवर आम्ही सगळे सेक्टर्स प्लॉट केले आहेत सिम्पल ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये, आणि वाय ॲक्सिसवर आम्ही इंडेक्सचे जे कॉन्ट्रीब्युशनवाले पॉईंट्स असतात ना ते आम्ही प्लॉट केले. तर जर बार्स वरच्या साईडला बनतात, लाईनच्या 0च्या लाईनच्या वरती जर बार्स बनतात दॅट मीन्स ते पॉझिटिव्ह सेक्टर्स आहेत. जर 0च्या बारच्या खालती बनतात दॅट मीन्स ते नेगेटिव्ह सेक्टर्स आहेत, त्यांनी नेगेटिव्हली कॉन्ट्रीब्यूट केलं आहे. ठीक आहे. आज जर आपण बघू तर ऑटोचा सेक्टर आहे. ठीक आहे. जर तुम्ही बारवर क्लिक कराल तर तुम्हाला इथे हायलाईट होताना दिसेल. जर मी ब्लूवर क्लिक करतो तर ब्लू इथे ऑटोवर हायलाईट झालं, इथे FMCGवर हायलाईट झालं. तर मेनली आज आउट परफॉर्म करताना आपल्याला दिसतंय ऑटो सेक्टर आहे. मारुतीवर न्यूज आलं होतं आज, म्हणून मारुती आज टॉप परफॉर्मर पण आहे, म्हणून ऑटो सेक्टर सगळ्यात जास्त वरती मूव्ह केलंय. तर ऑटो सेक्टर बघू शकतो, त्यासोबत आपण FMCG ही बघू शकतो. हे 2 सेक्टर्स आहेत जे टॉप परफॉर्मिंग आहेत. कोणता दुसरा सेक्टर आहे तर मला तर दिसत नाही आहे. ठीक आहे. तर ऑटो सेक्टर आणि FMCG सेक्टर हे 2 सेक्टर आपण आयडेंटिफाय केले आहेत. ठीक आहे. परत जाऊया आपण ॲडव्हान्स डिक्लाईनमध्ये. का? कारण फक्त आजच्या 1 दिवसाचा डेटा बघून आपण ट्रेड नाही करणार. तर जाऊया परत ॲडव्हान्स डिक्लाईन. ठीक आहे. ॲडव्हान्स डिक्लाईन चार्ट परत गेलो आपण. आता ह्याच्यामध्ये ब्युटी इज की आपण प्रत्येक सेक्टर लावू शकतो इथे. तर मी इथे लावतो ऑटो सेक्टर. ठीक आहे. ऑटो सेक्टर लावला. ऑटो सेक्टर लावून पण जर आपण बघू इथे, ठीक आहे, लेट्स से जर आपण ऑटो सेक्टर लावून पण बघू तर झूम करून आपल्याला दिसतंय की ऑटो सेक्टरमध्ये ब्रेकआउट येणार आहे. अजून ब्रेकआउट आला नाही ऑटो सेक्टरमध्ये. तर जर आता तुम्ही बघाल तर ऑटो सेक्टरमध्ये एक ब्रेकआउट येण्याचे चान्सेस आहेत ऑटो सेक्टरमध्ये. ठीक आहे. कारण मला दिसतं पण आहे मध्ये थोडे नेगेटिव्ह बार्स होते, आज एकदम मोठासा पॉझिटिव्ह बार आला आहे, म्हणजे मारुतीने प्रत्येक पूर्ण सेक्टरच वर खेचलाय असं आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. त्यासोबत आपण बघितलं होतं FMCG सेक्टर. तर FMCG मध्ये तर ऑलरेडी ब्रेकआउट आला आहे, FMCG वर गेलं आहे. ठीक आहे. FMCG मध्ये जर आपण बघू तर ऑलरेडी ब्रेकआउट आला आहे 2-3 दिवसाआधी, आणि FMCG ऑलरेडी चांगलं परफॉर्म करत आहे. तर FMCG पण चांगले. थर्ड सेक्टर आपण बघितलं होता फार्मा सेक्टर. ठीक आहे. थर्ड टॉप गेनर जो होता फार्मा सेक्टर होता. तर फार्मा सेक्टरमध्ये आपण बघतोय की ब्रेकआउट येऊन वर आलं, मग स्लाइटली खाली पडलं होतं कालच्या दिवशी, आणि आज परत मार्केट सारखंच आज वरती आलंय. ठीक आहे. तर मार्केटने पण परवाचा जो ऑल टाइम हाय होता तो आज ब्रेक केला. फार्मा पण सिमिलर मूव्ह करते, तर चांगली गोष्ट आहे. जर मार्केट सोबत किंवा निफ्टी सोबत जर कोणता सेक्टर चांगलं कोरिलेट करताय
तर ती चांगली गोष्ट, कारण आपल्याला इझी टू डिड्यूस होतं ते. तर आता फार्मा सेक्टर चांगलं परफॉर्म करत आहे मला दिसतं. फार्मामध्ये आजच ब्रेकआउट आला आहे. आपलं ऑटो सेक्टरमध्ये अजून ब्रेकआउट आला नाही. सेकंडली आपला जो कोणता सेक्टर होता, FMCG होता, त्याच्यामध्ये पण ब्रेकआउट येऊन गेला आहे. तर फार्मा एक असा सेक्टर आहे जो अजून वर जाऊ शकतो. ॲटलिस्ट मला दिसतंय की चांगला स्विंग क्रिएट करून तो वर गेलाय. तर फार्मा सेक्टर अजून वर जाऊ शकतो. तर आपण स्टॉक आयडेंटिफाय करणार तर फार्मा सेक्टरमध्ये करणार, कारण फार्मा सेक्टर अजून आउट परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. आता स्टॉक्स कसे आयडेंटिफाय करायचे, तर स्टॉक्स आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्ही सिम्पल सिनॉप्सिसवाला टूल ओपन करू शकता. तर मी ओपन करतो तुमच्यासमोर सिनॉप्सिस. सिनॉप्सिसमध्ये फ्युचर OIचं ऑप्शन आहे, फ्युचर OI. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हा एक सेक्टोरल हीट मॅप पण देतो तुम्हाला. तर फक्त सेक्टर सिलेक्ट करा. ठीक आहे. ऑल सेक्टर्समध्ये तुम्हाला पूर्ण मार्केटमधले जे टॉप गेनर्स आहेत किंवा खालच्या साईडला जर तुम्ही असं सॉर्ट कराल, ठीक आहे, हे ॲरोने सॉर्ट कराल, तर टॉप लुझर्स आणि टॉप गेनर्स दोन्ही दिसतं. तर टॉप लुझर्समध्ये हे सेक्टर्स आहेत, हे स्टॉक्स आहेत टॉप लुझर्समध्ये, आणि टॉप गेनर्समध्ये हे स्टॉक्स आहेत सगळे. तर ते तुम्ही बघू शकता. प्राईस इथे लिहिलेलं आहे, प्राईस पर्सेंटेजच्या हिशोबाने ते सॉर्ट केलं गेलं. ठीक आहे. आपण चाललो फार्मा सेक्टरमध्ये, कारण फार्मा सेक्टरमध्ये आजच ब्रेकआउट आलं आहे, चांगले चान्स आहे की अजून वर जाऊ शकतात. तर फार्मा सेक्टरमध्ये टॉप गेनर मला दिसतं आहे IPCA लॅब आहे. IPCA लॅबसोबत डिवीज लॅब, अल्केम आणि खूप सगळे असे स्टॉक्स दिसत आहेत. आता लेट्स से आपण पिक केलं IPCA लॅब. IPCA लॅबमध्ये आपल्याला जाऊन ट्रेड बनवायचं आहे. ठीक आहे. तर IPCA लॅबचा सिम्पल आपण चार्ट ॲनालिसिस करूया. जास्त काही फॅन्सी करायचं नाही. ठीक आहे. ॲनालाइज सेक्शनमध्ये मी चार्टमध्ये जातो आणि IPCA लॅबचा मी चार्ट ओपन करतो. ठीक आहे. तर आपण ओपन करूया, परत इंडिकेटर्स काढूया सगळे आपण. ठीक आहे. 1 डे चार्ट करायचा याला. ठीक आहे. 1 डे चार्ट, आणि आपल्याला IPCA लॅब करायचं आहे. ठीक आहे. तर IPCA लॅब. ठीक आहे. IPCA लॅब ओपन झालं. ऑलराईट. तर IPCA लॅबमध्ये जर आपण बघू तर आपल्याला एकदम चांगलं असं रिव्हर्सल दिसतंय. ठीक आहे. रिसेंट स्विंग हाय ब्रेक झाला आहे. ठीक आहे. तर चांगलासा रिव्हर्सल आपल्याला दिसतो आहे. प्लस ह्याच्यासोबत जर आपण RSI पण लावलं, जस्ट एक चेक करूया एकदा RSI, कारण लोक टेक्निकल्स तर बघतातच. तर RSI ओपन करून बघूया, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ठीक आहे. RSIची मी तुम्हाला सेटिंग्स दाखवतो. तर सेटिंग्समध्ये गेलात RSIच्या 60-40चा RSI मी जनरली लावतो. ठीक आहे. तर मिडल लिमिट काढायची, इथे 70च्या जागी 60 करायचं. ठीक आहे. आणि ह्याच्यासोबत 40 करायचं इथे. ठीक आहे. तर 60 आणि 40चं RSI मी जनरली यूज करतो, तर तुम्हीही यूज करू शकता हे. ठीक आहे. तर दिस इज व्हॉट आय यूज. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर तुम्हाला डायव्हर्जन्सी दिसेल. ठीक आहे. तुम्हाला डायव्हर्जन्सी दिसेल, क्लिअर डायव्हर्जन्स आहे RSIमध्ये. ठीक आहे. RSIमध्ये क्लिअर डायव्हर्जन्सी दिसेल तुम्हाला, आणि ओव्हर तुम्हाला दिसेल इथे RSI 60च्या वरती आलं आहे, म्हणजे RSIमध्ये ब्रेकआउट आहे आणि चांगला मूव्ह आहे, चांगला स्ट्रेंथ आहे याच्यामध्ये IPCA लॅबमध्ये. तर चांगले चान्सेस आहेत की इथून वर जाईल. थोडंसं आपण ऑप्शन चेन ॲनालिसिस पण करूया याच्यामध्ये. तर ट्रॅकमध्ये जाऊन आपण ऑप्शन चेन ओपन करूया आणि ऑप्शन चेन ॲनालिसिस पण आपण करू शकतो. ठीक आहे. तर IPCA लॅबचं आपण करंट एक्सपायरी बघूया, 25 जुलैची एक्सपायरी. ठीक आहे. तर आपण बघू शकतो की 1200चा लेवल जो होता, 1200चा लेवलवर सगळ्यात जास्त कॉल ओपन इंटरेस्ट होता आणि तो लेवल ब्रेक झाला आहे. ठीक आहे. तर ब्रेकआउट इमिनंट, एकदम क्लिअर ब्रेकआउट आहे. त्यासोबत जर आपण बघायला जाऊ तर वरती कुठेही रेझिस्टन्सेस बिल्डअप होताना दिसत नाही आहेत. उलटा जर आपण कॉलच्या जागी पुट साईड बघू तर पुट साईडमध्ये चांगलंच ॲडिशन आपल्याला दिसतंय, जो ॲट द मनी स्ट्राईक होता 1200चा लेवल त्यावर. ठीक आहे. तर 1200चा लेवल जो एक रेझिस्टन्स सारखा ॲक्ट करत होता, तो आत्ता एक सपोर्ट सारखा ॲक्ट करतोय. तर चांगले चान्सेस आहेत की अजून IPCA लॅब इथून वर जाईल. तर IPCA लॅबचा एंट्री प्राईस असेल, जो आपण डेली कॅन्डल बघितली, आजच्या डेली कॅन्डलचा जर हाय ब्रेक झाला उद्या तर ते आपलं एंट्री ट्रिगर करेल. सर मग 1228चा लेवल होता इफ आय एम नॉट मिस्टेकन, त्या लेवलवर आपण जाऊन ऑप्शन बाईंग करू शकतो. ठीक आहे. ऑप्शन बाईंग किंवा कोणताही एक डायरेक्शनल स्ट्रॅटेजी बनवू शकतो, एक बुलिश डायरेक्शनल स्ट्रॅटेजी. तर एक्झॅक्टली टार्गेट्स आणि स्टॉप लॉसेस पण मी दाखवतो तुम्हाला. तर टार्गेट माझ्या हिशोबाने असलं पाहिजे अराउंड कोणत्या लेवलवर ॲडिशन आहे चांगलं, तर कोणत्याही कॉलमध्ये ॲडिशन दिसत नाही आहे. तर 1300चा लेवल तुमचं टार्गेट असू शकतं किंवा 1400चा लेवल तुमचं टार्गेट असू शकतं.
आणि स्टॉप लॉससाठी तुम्ही 1200 पकडू शकता. ठीक आहे, 1200 वर चांगलंच सपोर्ट सारखं ऍक्ट करता येते. तर हे लेवल्स तुमचे भेटतील तुम्हाला. ठीक आहे, तर एंट्री प्राइस, टार्गेट, स्टॉप लॉस तिन्ही डिफाईन्ड आहे. आता रिअल क्विक आपण स्ट्रॅटेजीकडे जाऊया. तर आपण सिम्पल ट्रेडिंगमध्ये जाऊया आणि ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये आपण जाऊ शकतो. ठीक आहे, IPCA लॅबमध्ये जाऊन आपण कोणताही एक बुलिश स्ट्रॅटेजी सिलेक्ट करू शकतो. आपण सिम्पल लॉंग कॉल पासून सुरुवात करूया. ठीक आहे, करंटली 1220 आपलं ॲट द मनी ऑप्शन आहे. लेट्स से मी एखाद स्ट्राईक OTM जातो, तर आपण लोड होऊ देऊया याला आणि लोड झाल्यावर आपण एक स्ट्राईक OTM वर जाऊन ट्रेड करू शकतो. ठीक आहे, तर 1 स्ट्राईक OTM. ठीक आहे, 1240. ओके, ठीक आहे, याच्यामध्ये एक स्ट्राईक OTM आपण ऑप्शन बाय केला आणि इथे जर तुम्ही बघाल तर एक चांगलासा तुम्हाला पे ऑफ भेटतोय. ठीक आहे, आता आपण लेट्स से एक्सपायरीपर्यंत हा होल्ड करतो. जस्ट एक्झाम्पलसाठी लेट्स से आपण एक्सपायरीपर्यंत होल्ड करतो. ओके, माझा टार्गेट आहे 1300 किंवा 1400चा. तर आपण तेच टाईप करून बघूया. ठीक आहे, 1300 टाईप करून बघूया. 1300चा माझा टार्गेट आहे. जर एक्सपायरीपर्यंत माझा टार्गेट अचीव झाला 1300चा तर मला 21,000 रुपये बनत आहेत. ठीक आहे, 21,000 रुपये. आणि जर त्याच दिवशी माझा स्टॉप लॉस हिट झाला, लेट्स से वर्स्ट केस सिनारिओ काय असेल की त्याच दिवशी माझा स्टॉप लॉस हिट झाला, पूर्ण टाइम डीके सकट माझा स्टॉप लॉस हिट झाला. ठीक आहे, तर त्या हिशोबाने मला किती लॉस होत आहे, तर मला 17,000चा लॉस होत आहे. तर रिवॉर्ड टू रिस्क पण चांगलं आहे, पण थोडा अजून जर रिवॉर्ड टू रिस्क इम्प्रूव्ह करायचं आहे तर आपण एक 1300चा कॉल ऑप्शन बाय करू शकतो. ठीक आहे, सेल करू शकतो, सॉरी. एक बुल कॉल स्प्रेडमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, तर 1300. ठीक आहे, 300चा मी कॉल ऑप्शन सेल करतो. ठीक आहे, तर एक बुल कॉल स्प्रेडमध्ये मी याला कन्वर्ट करत आहे. तर इथे बघू शकता बुल कॉल स्प्रेड आलं आणि पे ऑफ चेंज झालाय. ठीक आहे, सेम थिंग जर एक्सपायरीच्या दिवशी आता माझा टार्गेट नाही, स्टॉप लॉस हिट झाला, एक्सपायरीच्या दिवशी जर माझा स्टॉप लॉस हिट झाला तर मला अराउंड 10,000 रुपीजचा लॉस येतोय. ठीक आहे, एक्सेप्टेबल. पण जर त्याच दिवशी माझा टार्गेट अचीव झाला तर आता तुम्हाला कळेल. ठीक आहे, 1300 पर्यंत घेऊन जातो मी. आता बघा 21,000च्या जागी मला 28,000 भेटतात. तर असंच तुम्ही स्ट्रॅटेजीला थोडं ऑप्टिमाइज करू शकता. आणि जनरली डेबिट स्प्रेड्स सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजीज असतात, कारण डेबिट स्प्रेड्स तुम्हाला थीटा प्रोटेक्टेड ठेवतात आणि त्याच्यासोबत तुम्हाला लॉसेस तेवढे जास्त नाही घ्यावे लागत. सेकंडली प्रॉफिट्स पण तेवढे जास्त तुम्ही सॅक्रिफाईस नाही करतात. या केसमध्ये जर बघाल तुम्ही प्रॉफिट जास्तच आहे. ठीक आहे, तर ह्या स्ट्रॅटेजीज तुम्ही जाऊन इम्प्लिमेंट करू शकता. तर दॅट इज इट. जर तुम्हाला कॉन्सेप्ट यूज करायचं आहे तर तुम्ही फर्स्ट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जी आहे ती तुम्ही क्लिक करू शकता, कारण जे टूल्स मी तुम्हाला आता शिकवले ते सगळे फ्री टूल्स आहेत. ठीक आहे, एकही पेड टूल ह्याच्यामध्ये नाही आहे. तर तुम्ही डायरेक्टली ओपन करू शकता कॉन्सेप्ट. जर तुम्हाला काही हेल्प वाटलीस तर इथे टॉप राईट कॉर्नरमध्ये हेल्पलाईन नंबर आहे, तर तुम्ही डायरेक्टली तिथे आमच्या सपोर्ट टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. सपोर्ट एजंट तुम्हाला हेल्प करेल. आणि दॅट इज इट. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यासोबत हा टाईम स्पेंड केला. आय होप तुम्हाला काही नवीन शिकायला भेटलं. ऑल द बेस्ट तुमच्या ट्रेडिंग जर्नीसाठी. अँड मी लवकरच भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.